मित्रांनो, मला असं वाटतंय की हा समाज, हे जग आपल्याला लहानपणापासून वेड्यात काढत आले. आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं की भरपूर मोठी स्वप्न बघा, पण हीच भरपूर मोठी स्वप्न बघण्यासाठी आपण जर भरपूर मोठी अशी झोप घेतली तर हाच समाज आपल्या अंगावर भरपूर मोठ्या अशा वेगाने झेप घ्यायला उठतो. माझ्या बारशाच्या दिवशी माझं नाव ठेवल्यावर माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की बाळा, आज तुझं बारसं झालंय, आता तू बोलायला सुद्धा लागशील, पण एक लक्षात ठेव, कधीही कुठल्या व्यक्तीला नावं ठेवायची नाही. आपले पालक नेहमी दुसऱ्यांच्या पालकांना अभिमानाने सांगत असतात की आमचा मुलगा सरळ वळणाचा आहे, आमची मुलगी सरळ वळणाची आहे. पण मला एक सांगा, वळण हे सरळ कसं असेल? आपल्याला आपले घरचे नेहमी सांगतात, बघ त्या कुलकर्ण्यांच्या मुलाकडे बघ, बघ त्या चौधरींच्या मुलाकडे बघ. पण मुद्दा असा आहे, माझा इंटरेस्टच जर मुलींमध्ये असेल तर मी त्या मुलांकडे का बघू? माझ्या 25व्या प्रकट दिनाच्या दिवशी माझे वडील मला म्हणाले की बाळा, तू आता मोठा झालायस, आज तुझा 25वा वाढदिवस आहे, जरा मोठा झाल्यासारखा वाग. मी म्हटलं बाबा, आज माझा वाढदिवस नाही, आज माझं वर्ष आहे. दिवसांनी तर मी रोजच मोठा होत असतो, पण आज मी वर्षांनी मोठा झालोय. हे म्हणताच त्यांनी मला एक सणसणीत मुस्कानात दिली आणि म्हणाले, भोसडीच्या बापाला ज्ञान पाजळतोस, मोठा झालास. म्हणून मी म्हणतो की हा समाज, हे जग आपल्याला चुत्यात काढत आलंय.